मित्रांनो नमस्कार. बजेट विश्लेषण भाग 2मध्ये आज दोन गोष्टी बोलाव्याशा वाटत आहेत. एक म्हणजे काल भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलची घोषणा झाली. त्यानंतर मार्केट अतिशय सुसाट आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या ट्रेड डीलच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जे मार्केट वरती जातो आहे. मी अनेक दिवसापासून म्हणत होतो फेब्रुवारी एंडपर्यंत मार्केट 27,000 मला एक्सपेक्टेड आहे, दिवाळीपर्यंत 30,000 एक्सपेक्टेड आहे. तर ते होताना दिसेल असं माझं म्हणणं आहे. जर आपण अर्थशास्त्राच्या संदर्भात बजेटच्या संदर्भात जर आपण विचार घेतला तर काही गोष्टी होत्या ज्या महत्त्वाच्या बोलण्यासारख्या होत्या. बजेटचं पूर्णपणे वाचन केल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतात. लक्षात घ्या, ह्या वर्षाचं बजेट हे खूप ट्रिकी आहे. आता ट्रिकी आहे हे का म्हणतो आहे मी, त्याच्यामागचे काही कारण आहेत. समजा आता काही गोष्टी ज्या सर्वसामान्य लोकांना अपेक्षित असतात की कुठल्या गोष्टी माझ्या स्वस्त झाल्या आणि कुठल्या गोष्टी महाग झाल्या. स्वस्त होणाऱ्या गोष्टी या नेहमीप्रमाणे असतात. मोबाईल फोन्स वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ज्या रिटेल कन्झम्शन्ससाठी किंवा एका लेवलपर्यंत असेट क्लास शोकेस म्हणून आपण ज्याला बघतो. म्हणजे माझ्या हातातला मोबाईल कदाचित तो लाख रुपयाचा असेल. ऑन अन ॲव्हरेज सगळ्यांच्या आता 20 आणि 25 आणि 30,000 रुपयाचे मोबाईल असतात. ते स्वस्त करण्याचा प्रयत्न करून सर्वसामान्य लोकांसाठी एक सहानुभूतीपूर्वक दिला गेलेला हा निर्णय असू शकतो. परंतु काही गोष्टी महाग झाल्यात. आता महाग झालेल्या गोष्टींमध्ये जसं काल पण आपण STT टॅक्सबद्दल बोललो, ट्रेडिंग टॅक्सबद्दल जे कालही बऱ्यापैकी डिस्कशन झालं. त्याचबरोबर परत एकदा ज्या महाग झालेल्या गोष्टींमध्ये दरवर्षी ज्या गोष्टीचं नाव असतं ती गोष्ट म्हणजे दारू आणि सिगारेट. दारू, बिडी, सिगारेट ह्या गोष्टी दरवर्षी महाग होतात. नेहमीच्या बजेटमध्ये ह्या महाग होतात, परंतु ह्याच्यावर कोणी आंदोलन करत नाही. सिमिलर STT हा जर जुगाराचा टॅक्स म्हणून जर गव्हर्मेंट म्हणत असेल आणि गव्हर्मेंटला जर एखाद्या गोष्टीपासून कोणाला परावृत्त करायचं असेल तर त्याच्यावर जास्त टेरिफ लावतो, त्याच्यावर जास्त टॅक्सेस लावले जातात. हे सर्वसामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ सरकार सांगते की एका ठराविक लिमिटच्या पलीकडे ह्या गोष्टींचं कन्झम्शन हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकेल. आज फ्युचर ऑप्शनमध्ये होणाऱ्या पैशाचं जे ट्रेडिंग आहे त्याच्यामध्ये तो पैसा जर अनबोल्ट आला असता तर आज मार्केट 28,500च्या वरती देखील गेलं असतं. सॉरी, थोडा खोकला झाला आहे त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स येणार. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अमोनियम फॉस्फेट, अमोनियम नायट्रेट ह्यासारखी जी खतं आहेत, फर्टिलायझर्स आहेत, ही महाग केली आहे. आता काही लोकांनी हेही सांगायला सुरुवात केलं, अरे हे तर शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे. मला सांगा, फॉस्फरससारख्या किंवा फर्टिलायझर्स खतं हे महाग केल्यामागे सरकारचा उद्देश आहे की तुम्ही केमिकलयुक्त शेती करू नका, तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा. आता ऑर्गॅनिक शेतीसाठी त्यांनी प्रोव्हिजन्स केले आहेत सबसिडीजच्या. ऑर्गॅनिक शेती केल्यानंतर जे क्वालिटी फूड हे माझ्या देशाच्या लोकांना खायला मिळेल. त्याचबरोबर आज ज्या गोष्टी एक्सपोर्ट करत असताना रिजेक्शनमध्ये येतात कारण की हेवी केमिकल वापरल्यामुळे त्याची क्वालिटी मॅच होत नाही, त्या सर्व गोष्टी ऑर्गॅनिकमध्ये आल्यानंतर चांगल्या पद्धतीमध्ये त्या एक्सपोर्ट्स होतील. ते जेव्हा एक्सपोर्ट होतील त्यावेळेस माझ्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त पैसा मिळेल. आता ह्या बजेटमध्ये हा पूर्ण रोडमॅप तयार केलेला आहे. सो आत्तापर्यंत जेवढे बजेट आपण बघितले, मोदी सरकारचे जेवढे बजेट बघितले, म्हणजे मग मला चांगला आठवतो अरुण जेटलींनी ज्यावेळेस बजेट दिलं होतं त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट याच्यावर त्यांनी बजेट दिलं होतं. आणि त्याच्यानंतर निर्मलाजींनी मागचे काही बजेट दिले, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, ग्रोथ, इकॉनॉमी ग्रोथ ह्या सगळ्या गोष्टींवर दिले. पण आत्ताचं जे बजेट आहे हे कॉन्क्रीट पुढचा रोडमॅप ठरवणारं बजेट आहे. 2047पर्यंत जर भारताला डेव्हलप इकॉनॉमी व्हायचं असेल तर असं नाही होता येणार की मी फक्त डेव्हलपमेंट करतो आहे. डेव्हलपमेंट नाही, ही इयर ऑन इयर होणारी डेव्हलपमेंट आहे. एक साधं उदाहरण देतो, जर तुम्हाला तुमचा व्यवसाय मोठा करायचा असेल तर तुम्ही एकाच्या ऐवजी 2 ब्रँच, 2च्या ऐवजी 4 ब्रँच कस्टमर ॲक्विजिशन हे करतात. सिमिलर गोष्टीमध्ये
जर आपल्या देशाची अर्थव्यवस्था जर आपल्याला सुदृढ करायची असेल तर आपल्याला प्रत्येक देशाबरोबर जास्तीत जास्त व्यापार हितसंबंध जमा करावे लागतील, जोडावे लागतील. आपल्याला एक्सपोर्ट वाढवावा लागेल. देशातल्या कन्झम्पशनच्या व्यतिरिक्त आपल्याला एवढं प्रोडक्शन करता आलं पाहिजे की ते आपण बाहेर विकू शकलो पाहिजे. परंतु बाहेरच्या जागतिक बाजारपेठेमध्ये ती गोष्ट विकत असताना त्या गोष्टीची क्वालिटी चांगली असली पाहिजे. ह्याचा अर्थ आणि त्याच्या पलीकडचा महत्त्वाचा मुद्दा, जर भारत कृषीप्रधान देश आहे तर आपलं रॉ मटेरियल काय येणार, आपला बेसिक मुद्दा काय येणार, तर तो कृषीप्रधान संस्कृतीवर येणार. जे अन्नधान्य आहे त्याची क्वालिटी सुधारण्यासाठी फॉस्फरस किंवा फर्टिलायझर्सच्या किमती वाढवल्या आहेत, असा माझं तरी मत आहे. बजेट विश्लेषण भाग 2मध्ये आज इथंच थांबूया. अजून या संदर्भातले काही तथ्य घेऊन लवकरच आपल्यासमोर येईल. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.